दशे चरित्र केले नारायणे रांगता बोधने राखिता हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुत करणे आहे माझी वाणी तुझे वर्णिन गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळाम आहे तुका म्हणे धर्म संस्थापने आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायण अवतार माझी वाणी तुझे वर्णिन गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम मौलवबद्ध जटाम सुवल्कपटाम संसक्त मूल छटाम अच्छिन्नामर संकटाम मखपटाम मध्यस्थ गोदा तटाम सीता सन्निकटाम सलक्ष्मण भटाम वामांग टूनोत्कटाम रामाख्याम प्रगटाम कृतोट्ट जनटाम देवीं भजे कव्यटाम वेदामुद्धरते जगन्ति वहते भूगोलमुद्विव्रते दैत्यं धारयते बलिं छलयते क्षत्रक्षयं कुर्वते पौलस्त्यं जयते हलं कलयते कारुण्य मातन्वते म्लेच्छान मूर्छयते दशाकृती कृते श्री कृष्णाय तुभ्यं नमः मावळवे तो विश्वाभासु नवल उदयला चंडांशु अद्वयाभिनिकासु बंधू आता सेवेसाठी निवडलेला अभंग पंढरी रायाचे भक्त वैराग्य मूर्ती नामक तुकोबाराय महाराजांच्या गाथेमध्ये 4040 अभंग गाथा मंदिराच्या प्रतिप्रमाणे 100 प्रकरण 19,300 चरण बालक्रीडेचे 100 अभंग 100 अभंग 885 चरण बालक्रीडेचे आहेत। बालक्रीडा म्हणजे श्रीमद भागवत महापुराणाचं जवळजवळ 335 अध्यायाचं सार म्हणजे बालक्रीडा। त्या बालक्रीडेचं सार तुकोबार यांनी 885 चरणात 100 अभंगात आणलेलं आहे। ज्यांनी बालक्रीडेचं पारायण केलं त्यांनी भागवताचं पारायण केलं। बालक्रीडेमध्ये मोठे अभंग 30 चरणाचे, लहान अभंग 3 चरणाचा, आजचा अभंग 3 चरणाचा। याच्यात भगवत अवताराचं प्रयोजनही आहे, देवाचा अवतार। आणि आम्ही काय करणार, भगवंताचं लीला विग्रह, अशा बऱ्याच गोष्टी या छोट्याशा चिमुकल्या अभंगामध्ये आहेत। हा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह आजे गुरु पणजे गुरु जोग महाराजांचा जो उत्सव चालत आलेला आहे, उत आणि सव आनंदाचं प्राकट्य, असा काही मंडळी उत्सव शब्दाचा अर्थ करतात। जवळजवळ कितीतरी वर्ष झाले, शताब्दी होऊन वर 7-8 वर्ष पडले। देवाच्या उत्सवाला संत जातात, संतांच्या उत्सवाला देव येतो। साधक मुमुक्षु जिज्ञासू भगवत भक्त यांनी दोन्ही उत्सवांना जावं, लाभ आहे। सांगू पुढे गुरुवर्य बाबांच्या मुखातून काल्याच्या कीर्तनाच्या अगोदर माऊलीचंही चरित्र सांगायचे गुरुवर्य बाबा मारुती बाबा, आणि याही उत्सवामध्ये थोडं थोडं चरित्र सांगितलं जातं। वास्तविक चरित्र सांगण्याचा प्रसंग गेला, पण काल्याच्या प्रसंगात थोडंसं सांगायचं असं आहे। प्रत्येक युगामध्ये संत महात्मे अवतीर्ण होतात, असाही एक उल्लेख सांगितला जातो। ज्याने या जगाची निर्मिती केली, तोच या जगाला सन्मार्ग दाखवण्याकरता तोच परमात्मा साधूंना पाठवतो किंवा तो स्वतःही अवतीर्ण होतो। परमात्मा हा लीला विग्रही आहे। लीला विग्रही तो लेववी खाववी, यशोदा वैसवी मांडीवरी। संत आणि देव दोन्हींना लीला विग्रही शब्द लावलेला आहे। तुका वासला मानवी वेशधारी, परी हा लीला विग्रही
विठाला भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र सांगितलं जात असतं। याच्या अगोदर या प्रसंगाला संत उत्सव असल्यामुळे थोडक्यामध्ये बाबांचे तोंडून ऐकलेलं आहे। साधूंच्या चरित्रामध्ये काही मंडळी दोन प्रकार करतात, लौकिक चरित्र आणि अलौकिक चरित्र। तर लौकिक चरित्रामध्ये जन्म कुठे झाला, कोणत्या कुळात झाला, कोणत्या साली झाला, कोणत्या महिन्यात झाला, कोणत्या तिथीला झाला, याच्यात कालांतराने वाद निर्माण होतो। जसं शिवाजी महाराजांचा जन्म कधी, इथे वाद आहे। त्याहीपेक्षा अलौकिक चरित्र आहे। तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी, अलौकिक चरित्र आहे। प्रगट गुह्य बोले महाराजांचं एवढं भलं मोठं चरित्र मामासाहेबांनी लिहिलेलं आहे, ते थोडक्यात कसं सांगायचं। तर काही मंडळी फोनवरही विचारतात, जोग महाराजांचे गुरु कोण आहे? मग शेवटी सांगावं लागतं, ज्ञानोबा माऊली, विश्व ज्ञानोबा माऊली हे जोग महाराजांचे गुरु आहेत। तसे अलीकडच्या काळामध्ये माऊलींचे 3 शिष्य होऊन गेले। आरफडगाव सातारा जिल्ह्यातील हैबत बाबा महाराज जोग महाराज 2, अमरावती जिल्हा चांदूर बाजार तालुक्यामध्ये आलोकाबाईंच्या उदरी ज्यांनी जन्म घेतला, गुंडोजी मोहडांच्या घरी, ते दोन्ही डोळ्यांनी जन्मांधन होते। 5 वर्षानंतर दृष्टी गेली। गुलाबराव महाराज माधानकर, ज्ञानोबा माऊलींनी त्यांना आपल्या मांडीवर बसून आपल्या भक्तिप्रेम लक्षणाची दीक्षा त्यांना दिली। त्यांचंही मोठं चरित्र आहे, त्या फडावर दरवर्षी कीर्तन असतं। हे 3 अलीकडच्या काळातले शिष्य। महाराजांच्या चरित्रातले 2-3 छोटेसे प्रसंग आहेत। बलही होतं, आध्यात्मिक बलही होतं, आणि त्या बलाचा वापर धर्मरक्षणाकरता, तत्वज्ञान भक्ती ज्ञानाचा प्रसार करण्याकरता त्या बलाचा वापर केला। दुसरं एक शारीरिकही बल होतं, त्याही गोष्टीमध्ये ते मल्ल होते। ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहे। यामध्ये असा एक भाग आहे, वारकरी संप्रदायात ज्ञानोबा माऊलींची पालखी जेव्हा आळंदीला निघते, त्याच वेळेला संत निवृत्तीनाथ महाराजांचं प्रस्थान आहे। मग या वाऱ्यांचं नियोजन महाराजांनी लावलं। मग निवृत्तीनाथ महाराजांची जी यात्रा भरते, जो उत्सव भरतो, तो पौषवद्यामध्ये जळगाव जिल्ह्यात तापी काठाला मुक्ताईचं वारीचं नियोजन जे लावलं, ते माघ वद्य एकादशीला लावलं। वाऱ्यांचं नियोजन केलं, वारकऱ्यांना व्यवस्थित व्हावं, पंढरीला जावं का इकडे प्रस्थानला थांबावं, असा प्रकार पण निवडला। त्याचप्रमाणे महत्वाचा एक भाग असा एक आहे, 1907 साली या गोष्टीला आता जवळजवळ 118 वर्ष झाली। जळगाव जिल्ह्यात भुसावळ तालुक्यात येमगाव गावाला महाराजांचं कीर्तन अभंग होता। उजळा वया आलो वाटा, स्थितीपर प्रकरणामध्ये हा अभंग शेवटचा आहे। वाटा उजळण्याकरता मी आलेलो आहे, हा अभंग घेतला आणि त्यांनी ती वाट सांगण्याकरता परमात्म्याकडे जाणाऱ्या ज्या वाटा आहेत, अर्थात मार्ग आहे, त्याच्यात काही अनिष्ट प्रथा वगैरे अशा काही गोष्टीबद्दल महाराज बोलले। महाराजांवर खटला झाला। इजे बोल्स या नावाचे, आता हे माफ करा, हे नावच इंग्रजी आहे, मग मी मराठी काय सांगू त्या नावावर, मुराटच नाव इंग्रजी आहे। खटला दाखल करण्यात आला। महाराजांना पुण्याला आळंदीला समन्स आले। महाराज गेले। न्याय देवता इजे बोल्स विचारतात, जे तुम्ही विधान केलेलं आहे त्या विधानाची सत्यता ज्या प्रमाणावर अवलंबून आहे, असा प्रमाण किंवा पुरावा तुम्ही देऊ शकतात का? हो म्हणे, देऊ शकतो। पुढची केस मिळाली। सोपान चौधरी नावाचे वकील पुण्याला पाठवले टिळकांकडे। गाडीत भेट झाली। हा ग्रंथ मुंबईमध्ये आहे, सर विल्यम म्हणतात त्या इंग्रज लेखकाने तो ग्रंथ लिहिलेला आहे। भारतातील धर्मपंथ याचा इतिहास ज्याच्यामध्ये नोंदवला आहे, अशा प्रकारची नोंद आहे। टिळकांनी आहे ग्रंथ, जिल्हाधिकारी कलेक्टरची परवानगी घेऊन ग्रंथ नेता येईल, डिपॉझिट भरली, ग्रंथ आणला, दाखवला न्यायदेवतेला, वाचून दाखवा। फिर्यादीच्या वकिलाला वाचून दाखवलं। फिर्यादीच्या वकिलाने युक्तिवाद केला। महाराजांना इंग्रजी कुठे येते? न्यायदेवतेने विचारलं, म्हणे मी थोडीशी इंग्रजी बोलतो कामापुरती।
हा एक वाक्य आहे. मामांनी जे चरित्र लिहिलं त्याच्यामध्ये गाजलेल्या खटल्याची मराठी नक्कल, परिशिष्ट पहिले आणि परिशिष्ट दुसरी. ज्याला इंग्रजी जमते त्यांनी इंग्रजीत वाचावं, मराठीत वाचावं. निकाल लागलेला आहे, महाराज निर्दोष झाले. हा मोठा विजय वारकरी संप्रदायाचा झाला. 1907 ते 2007 100 वर्ष झाले याचा उत्सव वारकरी संप्रदायातल्या काही मंडळींनी आपल्या महाराष्ट्रात 10-15 वर्षापूर्वी उत्सव साजरा केला. परत पुस्तक लिहिलं, परत छापलं गेलं, परत काही भानगडी झाल्या. उजळावया आलो वाटाय साधूंनी कार्य केलं. त्याच प्रमाणे जगद्गुरु तुकोबारायांची जी गाथा आहे त्या गाथेमध्ये हे जे प्रकरण नव्हते, जवळजवळ 100 प्रकरण आहे. प्रकरण म्हणजे कर्ज मागणीचं नाही, भाग विभाग प्रभाग त्याचं प्रकरण म्हणजे त्याचा तो भाग. त्याच्यामध्ये प्रकरण तयार केले. मंगलाचरणाचं शेवट अद्वैत पर प्रकरण, त्या अद्वैत पर प्रकरणापर्यंत ही संपूर्ण गाथेची प्रकरण तयार केलेली आहे. आमच्या सारख्या काही अभ्यासूंना, काही पाठ करणाऱ्या मंडळींना प्रकरणावारी विषय सांगण्याकरता आणि ती एक मोठी सोय केली. परत गाथेचा अर्थ काही गाथेत काही प्रमाण नाहीत, काही अभंग नाहीत. उदाहरणार्थ फडकरांच्या प्रतीमध्ये संत चरण रज हा अभंग नाही. देहू संस्थांच्या प्रतीमध्ये चाल माझ्या रागो डोंगरी दिवा लागो हा अभंग आहे, तो कोणत्याच प्रतीत नाही. हा मेळ बसत नाही. तर मी सगळ्या चरणाची बेरीज केली, जवळजवळ 19,300 चरण. अर्थ लावला, प्रकरण पाडले, खटला जिंकला, वाऱ्यांचं नियोजन केलं आणि चालतं बोलतं विद्यापीठ श्री क्षेत्र आळंदीला सिद्धेश्वर भगवंताच्या चरणाजवळ माऊलीजवळ त्रिभुवन पावनी मधुर जलवाहिनी चंद्रभागेच्या काठाजवळ आळंदीला घासवाल्या धर्मशाळेमध्ये 1917 साली संस्था स्थापन केली. संस्थेबद्दल गुरुकुल, ऋषी मुनींच्या कालामध्ये जे गुरुकुल होते, विद्यार्थ्यांनी यावं, विद्याध्ययन करावं, इच्छा असेल तर राज्य कारभार कर, इच्छा असेल तर कृषिम कुरु, तुला पटलं ब्राह्मणाचा मुलगा वेदाध्ययन कर. जे गुरुकुल होते तेच कार्य ही संस्था चालवते आहे. एकच श्लोक बोलावा असा वाटतो, पुढे कीर्तन भरपूर विषय आहे. आचार्य रणि हृदयस्या दंते वासित कराणीही तत्संधानम प्रवचनम विद्यावन संधी सुखावा. अशा प्रकारे गुरुकुलामध्ये जसं ज्ञान दिलं जात होतं तेच आचार विचार सदाचार आहार विहार उच्चार आणि संस्कार याच्यासह अध्यात्म शिकवलं. भक्ती ज्ञान वैराग्य धर्म आणि नीती यांनी या सगळ्या गोष्टी या संस्थेत शिकवल्या गेल्या. सगळं रूप तुम्ही पाहताय, सगळं कार्य चाललेलं आहे. आणि आता हेच कार्यक्रम हेच कार्य महाराष्ट्रभर, पण असं म्हणू नका वारकरी संप्रदाय महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे असं संकुचित झालं. अंदाजे सांगतो महाराष्ट्राच्या बाहेर 20 जिल्ह्यांमध्ये मराठी बोलली जाते. त्याच्यामध्ये भरपूर भाग आहे तिथे या सुद्धा संस्था आहेत. नागपूरच्या पुढे 85 किलोमीटर छिंदवाडा जिल्ह्यापर्यंत, कर्नाटकाचे 28 जिल्ह्यापर्यंत, गुजरातच्या बडोद्यापर्यंत, आंध्रामध्ये निर्मल तालुका निर्मल जिल्हा, त्याचप्रमाणे इतर भागापर्यंत आणि महाराष्ट्राच्या बाहेर हरिद्वार ऋषिकेश पर्यंत हे सगळं वारकरी संप्रदायाचं कार्य चाललेलं आहे. आणि आज आम्हाला आशीर्वाद द्यायला, दर्शन घ्यायला, आध्यात्मिक बळ द्यायला बाबा हजर आहेत, समोर आहेत. शास्त्री महाराज आहेत, गुरुवर्य नाना, गुरुवर्य दादा, ही मंडळी आम्हाला मार्गदर्शन करतात. आणि खरंच एक अशी विनंती आहे, आमचं जे चुकलं ते दादांनी नानांनी खोलीमध्ये बोलून सांगा. जर सांगितलंच नाही तर आमच्या चुका चिरंजीव होती. सांगायलाच पाहिजे, पोपटवा हे तुझं चुकलं, सुधारणा होती. संसारात आई शिकवते, सासू शिकवते, परमार्थामध्ये यांनी शिकावं. संसारामध्ये वडील भाऊ, ज्येष्ठ भ्राता पितुस समाहा, परमार्थात ज्येष्ठ गुरुबंधू गुरु समान असतात. अभंगाकडे वळतो आणि आता सुरुवात करायची. काल्याचाही विषय सांगायचा आहे आणि वेळेच्या आत आवरायचा आहे. विठ्ठला वारकरी संप्रदायामध्ये केवढाही कार्यक्रम कुठे येईल, कोणाचा येईल, किती दिवसाचा असो. जळगाव जिल्हा एरंडोल तालुका कडोली गावाला 11 महिन्याचा सप्ताह झाला. ही घडलेली घटना आहे. गेले ते लोक गेले, पण काल्याच्या कीर्तनाने समाप्ती झाली.
सिंदखेडा तालुक्यामध्ये सवाई मुक्तीला 35 दिवसाच्या सप्ताहात कार्यक्रम झाले 35, पण काल्याचं कीर्तन झालं. बीड जिल्ह्यामध्ये गुरुवारी बाजीराव महाराज यांनी महाभारत हा ग्रंथ सांगितला. कुठलाही कार्यक्रम करा पण त्याच्यामध्ये काल्याच्या कीर्तनाने समाप्ती होते. काल्याचं कीर्तन हे समाप्ती सूचक आहे. मंदिराला कलश पूर्णत्व प्राप्त, नदीचा सागर प्रवेश, तुका म्हणे गंगा सागर परिपूर्णत्व. खानदेशामध्ये तूप वाढल्याशिवाय जेवायला सुरुवात होत नव्हती, पण तुपाच्या बाबतीमध्ये आता चूप राहावं लागतंय. देवाचं रूप, साधूचं स्वरूप आणि गाईचं तूप या तिन्हीविषयी चूप. तूप वाढलं भाऊ, सगळं झालं का? झालं, बसा मग. तूप वाढल्याने पूर्णत्व आहे. त्याच प्रमाणे काल्याच्या कीर्तनाने पूर्णत्व आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये महाराज मंडळी सांगतात तसे तर पुष्कळ विषय आहेत, काय काय सांगणार, पण त्याच्यातले प्रमुख विषय 3 आहेत. एक आहे लीला, एक आहे चरित्र आणि एक आहे पवाडी. गायन ते लीला चरित्र पवाडे, गायन ते लीला चरित्र पवाडे, गायन ते लीला चरित्र पवाडे, गायन राखिले सवंगडे सैत जाई, राखिले सवंगडे सैत जाई, राखिले सवंगडे सैत जाई, राखिले सवंगडे सैत जाई. चरित्र पवित्र, बोलावं का बोलू नये, आणि विचित्र. काही लोक म्हणतात विचित्र हा शब्द कसा काय लावता? ब्रह्मा आणि चोरी करी, देव आणि व्यभिचारी, विचित्र आहे. परत ऐका. या चरित्रामध्ये आपण गायलं, सांगणार भेटला तर ऐकावं, ऐकणार भेटला तर सांगावं. सांगणार ऐकणार नसतील, खड्यात तड्यात मड्यात कृष्ण चरित्र गड्यात कंठी धरीला. अध्यात्माच्या प्रकाशाने मोक्षाकडे जाण्याचा रस्ता दाखवणारं, चित्त शुद्धी करणारं अशा प्रकारचं लीला. तर ह्या लीला जवळजवळ 51 आहे, जे परंपरेने भागवत सांगत आलेले आहे वृंदावनातून, आणि त्यांची परंपरा आपल्याकडे थोडीशी आलेली आहे भागवतामध्ये. बाललीला, बालक्रीडा, वनक्रीडा, कंदुक्रीडा, मृतिका भक्षण क्रीडा, दामबंधन क्रीडा, नवनीत चोरलीला, युद्ध लीला, कंसवध लीला, गोवर्धन धारण लीला, आख मिचवलीला, सात्विक लीला, राजस लीला, तामस लीला, जग निर्माण लीला, जग पालन लीला, जग संहार लीला, अंतरंग लीला, बहिरंग लीला, हरिहर मिलन लीला. तुम्ही हिशोब केला मात्र म्हणजे. आता काही मंडळी विचारतीलच पुन्हा हे कुठून आणलं? पहा, मामांच्या दर्शनाला डोंगरे महाराज येत होते पंढरपूरमध्ये. गुजराती मारवाडी मंडळी घेऊन कंदी लावून, आणि ते काही उपरणं, काही हार नारळ आणायचे. मामांना ते पटत नव्हतं बहिरंग. कशाला आणलं हे? ते बोलले डोंगरे महाराज म्हणे, आम्ही ज्ञानेश्वर महाराजांना काही पाहिलं नाही, पण तुमच्या रूपात आम्हाला ज्ञानेश्वर महाराज दिसले. मामांबद्दल डोंगरे महाराजांना आदर होता. डोंगरे महाराजांनी आपल्या पूर्ण 29 राज्यामध्ये भागवत सांगितलं. हिंदीमध्ये, गुजरातमध्ये गुजराती बोलायची. ते 51 लीला एका दमात सांगत होते. थोडस आहे तो भाग असा आहे. याच्यात आणखी 2-3 प्रकार पडतात, कला, लीला आणि चितकला. आता काही म्हणतील चितकला काय? आई मुक्ताईंनी चांगदेव महाराजांना दिली ती चितकला, आणि तो जो ग्रंथ लिहिला गेला त्याचंही नाव आहे चितकला दर्शन. आणखी काय आहे? कला. तर कलेच्या बाबतीमध्ये मृदंग वाजणं ही कला आहे बर का. हत्ती ताल वाजवला तर हत्ती नाचत असत. मिळाली या भद्र जाती कैसे आनंद चरण आहे. हे गायन करणारी मंडळी आहे, ही कलाच आहे. मिठापासून पिठापासून परब्रह्म स्वरूप अन्न बनवणाऱ्या आमच्या माऊल्या आहे. ही पाककला. अशा असंख्य कला जरी असतील, ज्याच्याजवळ कला तो संसारात भला, ज्याच्याजवळ कोणतीच नाही कला तो शेतीत राबून राबून मेला. अशा असंख्य कला जरी असल्या तर तुझं वर्णन करण्याकरता देवा मला कळा शब्द जरी वापरला तर कला दे. कला लीलांचीच कला.
तर यामध्ये काही माणसं कलेचा गैरवापर करतात. जुळलेली लग्न मोडणं अशी त्यांच्याकडे कला. आता सांगू का एक, देवा तू तुझं वर्णन करण्याकरता मला प्रेम दे. प्रेम जर दिलं तर तुझे गुण मला कळतील. द्वेष असला तर गुण दिसतच नाही. सुंदर कीर्तन करणारा करून गेला पण त्याच्याबद्दल प्रेम नसलं तर काही ना गुण वाटत नाही ना. ज्याच्यावर प्रेम आहे त्याचं कसंही कीर्तन आवडतं. हा स्वभावाचा एक पैलूच आहे. तुझे गुण कळण्याकरता, गुण दिसण्याकरता, गुण वर्णन करण्याकरता कलेची गरज आहे. तशा 65 कला 64 कला वर्णन केलेल्या चांगदेवाच्या चरित्रात त्याचा उल्लेख आहे. गायीन ते लीला चरित्र पवाडे या कला झाल्या. या बरोबर लीलाही सांगितल्या तुम्हाला. मी काही जास्त सांगितल्या नाही. 51 लीला आहेत. आणि भगवंताचं चरित्र पवित्र आणि विचित्र जे आम्ही बोललो तर त्याच्या चरित्राचा असा एक भाग आहे. जन्म कर्म चमे दिव्य मेवम यो वेत्ती तत्वतः. तत्वतः म्हणजे यथार्थ जाणणार. त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन. वरचं साधन आहे देवाचं चरित्र जाणणं, उच्चारणं, ऐकणं आणि खाली त्याची फलश्रुती दिलेली आहे. पुन्हा जन्माला येत नाही. फलश्रुती त्या श्लोकामध्ये 4थ्या अध्यायात आलेली आहे. असं आहे. गायीन ते लीला चरित्र. सामान्य माणसाच्या चरित्रात काहीच वर्णन नाही, काहीच नाही. भक्तीचे आचार्य नारदजी सांगतात शत्रू स्त्री नास्तिक यांच्या चरित्राचा उच्चार करू नये. स्त्री धन नास्तिक वैरी चरित्रम न श्रवणी. वाचा विगलापनम हित. वाणीला श्रम करणार आहे. वाणीचा दुरुपयोग होतो, कालापव्यय होतो. त्यांचं चरित्र उच्चारूच नाही, काहीच नाही त्याच्या. आता जन्माला आला, 5 दिवसात झाला, 5वी झाली, 10व्या 6 महिन्याचा झाला, कान टोचले, 2 महिन्याचा झाला, नाव ठेवलं, पुढे नोकरी लागली, लग्न झालं, मुलं बाळ झाले, म्हातारा झाला आणि खलास झाला. उदंगची झाले जन्मोनियाने मोहनिया गेले. रामचंद्र प्रभूच्या वंशातले 118 राजे, कृष्ण भगवंताच्या वंशातले 71 राजे, कौरव पांडवांचे 55 राजे मोहनिया गेले राव रंग. त्यांचे नाव कोणी नेगे चराचे. भगवंताचं चरित्र हरिपाठ कीर्ती मुख्य जरी गात राहावं, नंतर खात राहावं. गायल्यानंतर खाण्याचा अधिकार. नुसतंच खात राहतो. आता तुम्ही म्हणाल हे कशा करता बोलले. नुसतंच खात राहतो, आराम करत राहतो. त्याच्या शरीरातल्या बर का अन्न रसापासून चरबीचं प्रमाण वाढत राहतं आणि त्याला धोका होतो. म्हणून गात राहावं, खात राहावं. नुसताच खात राहतो तो लवकर जात राहतो. शरीराचा वापर, वाणीचा वापर करून घ्यावा. गायीन ते लीला चरित्र पवाडे. या चरित्रामध्ये कृष्ण भगवान 125 वर्ष या पृथ्वीवर राहिले. एकनाथ महाराजांची या ओव्या आहेत, श्रीमद भागवत पुराणामध्ये आहे. त्यामध्ये आणखी 3 वर्ग समोर येतात. एक गवळणींचा वर्ग आहे. एक भगवान परमात्म्याच्या आई आणि वडील. 2 आई 2 वडील असं म्हणू आपण. आहेच तसं ते. आणि त्याचप्रमाणे कृष्ण भगवंताचे प्रियतम सखे. स्तोक कृष्ण हे नाव ऐकण्यात येत नाही. मधुमंगल, अर्जुन, स्तोक कृष्ण, सुदामा, श्रीधामा ही सगळी भगवंताचे सखे. आणि सख्या सुद्धा 8 आहेत. एका ग्रंथामध्ये असा उल्लेख आलेला आहे. ललिताजी ह्या रास मंडलच्या द्वाराच्या प्रमुख होत्या. ललिताजी, विशाखा, चित्रा, इंदुरेखा ही माहिती आहे एका ग्रंथातली. चंपक लता हे नाव आपल्याला सापडत नाही पण एका ग्रंथात चंपक लता, रंगविधा, तुंगदेवी, इंदुरेखा या अष्टम सख्या आहेत. हे सखे सुद्धा 8 आहे. सखे ती महत्व. अर्जुन सखा आहे. बरोबर. भक्तो सीमे सखाचे ती. याही आधाराने सखे मंडळी आहेत. त्यामध्ये गवळणीच्या चरित्राबद्दल काही लोकांनी नको नको तसा प्रचार करावा. नको नको त्या गवळणी आहेत की त्यांचा उच्चार करू नये. काही आहेत, काही कशाही गवळणी रचलेले. गवळणीच्या बाबतीमध्ये असे उल्लेख आहे. कृष्णपदी त्या लीन झाल्या. जीव दशाच नाही तर विकार कुठून. मग जिथे विकार नाही तुम्ही ते विकाराचं थिगड कशाला लावता. नारद भक्ती सूत्रामध्ये
जी 84 सूत्र आहेत, 84 योनी चुकवण्याकरता 84 सूत्र, 21, 22 आणि 23 हे 3 क्रमाचे 3 सूत्र जे आहेत, त्याच्यात पहिलं सूत्र नारदे सांगतात यथाव्रज गोपिकांना. भक्तीचे आचार्य नारदजी आकाशयात्री, कीर्तन भक्तीचे प्रणेते, त्रिभुवन संचारी असा नारदजींचा उल्लेख सापडतो पुराणामध्ये. आणि नारदजी गोपिकांचा उल्लेख करतात, कबीरजी सुद्धा करतात. एक गवालन के प्रेम में बह गए कोट कबीर, अर्थात गवळण हे अधिकारी होता. त्यामध्ये 3 प्रकार आपली कीर्तनकार मंडळी सांगतात, कोणी सुना कोणी. पण एक प्रकार जो आहे तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये विचार करती बैसोनी गवळणी, या गवळणी आणि काही प्रकार असे आले, कथित्या, लोभिका, भाविका, वाचाळा, कृष्णरता नाही, याही गवळणींचा उल्लेख केला जातो. गाथा सांगणाऱ्या महात्म्याच्या मुखातून ऐकलेल्या आहे. त्या कशा कथित्या होत्या, भगवंताच्या चरित्राचं कथन करत होत्या. लोभिका, भाविका, बरं का, कृष्णरता नसलेल्या वगैरे वगैरे अशा प्रकारचे आणखी प्रकार आहेत. 3 प्रकार आपण कायम सांगतो, ते तुम्हाला माहित आहे. यथाव्रज गोपिका नाम 21व सूत्र, 22व सूत्र असं आहे. भगवान परमात्म्याच्या ठिकाणी जीव दशा नसतेच, त्यांचे जवळजवळ 8 पैलू सांगितलेले आहे. कृष्ण भगवान परमात्मा भूक उर्मी रहित, तहान उर्मी रहित, त्याचप्रमाणे अभ्यास, त्यांना तहान लागत नाही. अपवृतम पापम, पापही लागत नाही. त्यांच्या नावाने त्याला पाप लागत नाही. चिंतन करणारे त्यांना काय पाप लागेल. विजरो विहीनम जरा असा अर्थ करतात. विजरो म्हातारपण रहित, विशोको शोक रहित, विमृत्यू मृत्यू रहित. मग तो पारध्याने बाण मारला, तो मागच्या जन्माचा बदला फेडला, आणि ते त्यांचं चरित्र आहे, त्यांची ती लीला आहे, त्यांना कोणी मारू शकत नाही. त्याचप्रमाणे कृष्ण भगवान पूर्ण काम, सत्य संकल्प, या जवळजवळ 8 गोष्टी भगवंताच्या ठिकाणी आहेत. गोपींच्या बाबतीमध्ये गोपी ह्या परिपूर्ण सांसारिक सुखाची काही अपेक्षा नसणाऱ्या, आणि त्या गोपींना असा बोध होता, कृष्ण भगवान हाडामासाचा पुरुष नाही, कोणी कामी पुरुष नाही, काम वासना पूर्ण करणारा नाही, असा बोध होता. त्याच्याकरता त्या जात नव्हत्या. त्या गोपी ज्या आहेत, त्या गोपींचा असा बोध निरोबराय सांगतात. नव्हता काळा गोरा खुजाना ठेल, त्याला प्रंश म्हणतात, बुतक असतो त्याला वमन म्हणतात. हे वस्तुनिष्ठ सौंदर्य आहे, व्यक्तिनिष्ठ सौंदर्य नाही. असा प्रगट झाला भक्तांना आनंद देण्याकरता. दर्शन केल्यानंतर आपल्याला फल आहेच माहित सगळ्यांना भगवत दर्शनाचं. असा जो परमात्मा, असा ज्या गोपींचा बोध होता, आणि त्या बोध संपन्न गोपी ज्या होत्या, त्यांच्या ठिकाणी कोणी शंका घेत असेल, त्यांच्याबद्दल एकच वाईट नाही बोलत काहीच, पण नुसती एक वाक्य बोलतो, नैषा शंका प्रकर्तव्या.
अशी शंका घेऊ नये. पुराणावर, शास्त्रावर, देवावर, संतावर, आई वडिलावर शंका घेतात, घेऊ नये. काही शंका शास्त्री राहतात. अभंगावर, चरित्रावर, परमार्थावर शंका, हिवाळ्यात पंखा आणि वाईट गोष्टीचा डंका. हे कधी पिटत राहू नये. त्याच्यात कालापेव आहे, दुसरं काय आहे. या ज्या गवडणींबद्दल जे सांगितलं जातं त्याचप्रमाणे त्या गवडणी कात्यायनी व्रत करत होत्या. बाबांच्याच तोडून ऐकलेलं आहे. कात्यायनी महामाये महायोगिनीश्वर. कृष्ण भगवान आम्हाला पती मिळाला. कृष्ण भगवान परमात्म्याला भूक आहे. आताच तुम्ही बोला ती त्याची लीला आहे. काय भूक आहे? थोर प्रेमाचा भूकेला, ही त्याची भूक आहे. आणि गोपिका ज्या आहेत या प्रेममूर्ती आहेत. म्हणून प्रेमा भगवान भक्ताचं चित्त घेतो आणि प्रेम देतो अशा अधिकार संपन्न गोपी होत्या. हे जे गोपाळ सांगितले, गाम पालयती इति गोपाला, अशी व्याख्या करतात ते व्याकरणाचार्य मंडळी. गायी पालन करणारे, त्याचप्रमाणे इंद्रिय रूपी गायी वळवणारे गोपाळ, हे गोपाळ आहेत. तुझी संगती झाली अमुची निश्चिंती. पंचदशी ग्रंथामध्ये भाऊसाहेब सांगायचे आणि गुलेबाबाही बोलले होते. पंचदशी मध्ये 7वा जो प्रकरण आहे त्याच्यामध्ये तृप्ती दीप आहे. निरंकुश तृप्ती सांगितली जाते. अशी ज्या गोपींची तृप्ती झालेली आहे त्यांना या गोष्टीची काय गरज आहे? भगवान परमात्म्याकडून प्रेम मिळत होतं, यांना प्रेम मिळत होतं. चित्त घेऊन या, चित्त घेतलं आणि प्रेम दिलं. अशा प्रकारच्या गोपी अधिकार संपन्न होत्या. गोपींना मधुर प्रेम दिलं. सख्य मंडळींना काय दिलं तर त्यांना सख्य भाव होता. भगवंताच्या संगतीचं सुख मिळालं. तुझी संगती झाली आमुची, नाही देखील ते मिळे. हा अपूर्व अशा प्रकारचा आनंद, परमानंद त्यांना मिळाला. गोपाळांना मिळाला. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे, असं त्यांना मिळालं. आई आणि वडिलांना वात्सल्य भाव मिळाला. आई मुलावर जे प्रेम करते अर्थात वगैरे वगैरे, त्या प्रेमातून आईला वात्सल्य सुख मिळालं. मोठ्या भावाचे बळ देवर झाला त्याचा काय कोणीतरी सांगा गे सांगा. एकंदरीमध्ये कृष्ण भगवान परमात्म्याच्या बाबतीत कृष्ण आला घरा, कृष्ण गेला दारा, कृष्ण हा सोयरा भेटू कृष्ण, कृष्ण गाती ओव्या दळणी काणनी जीविता भोजनी. त्या बालक्रीडेमध्ये असं आहे, कृष्ण त्यास दिसे आभास दुश्चित्ता, धन्य माता पिता तुका म्हणे. हे प्रमाण वेगळं, हे प्रमाण वेगळं आहे. कृष्ण कृष्णमय ज्यांचं जीवन झालेलं होतं. कृष्ण कथा मात्रैक जीविना असा शब्द शुकमुनी वापरतात. त्याचप्रमाणे कृष्ण दर्शन लालसा हे शुकमुनींचा शब्द आहे. कृष्ण भगवंताचं दर्शन करण्याची ज्यांना लालसा आहे, संसारातल्या सगळ्या लालसा या बंधनात घालणाऱ्या आहे. आणि ही लालसा बंधन मुक्त करणारी लालसा. आता माझ्यासारख्याने अपेक्षा केली गाडी घ्यायची आहे, एकाने घेतलीच गाडी आमच्या भागात, पहिल्याच दिवशी ऍक्सिडेंट. या दवाखान्यात गाडी न्यायला पैसे नव्हते. असंख्य लालसा या बंधनकारक. कृष्ण दर्शन लालसा. आणि कृष्ण दर्शन जोपर्यंत होत नाही, कृष्ण दर्शन मिळवाला. एक एक श्लोकामध्ये एक 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 पैलू असे सापडतात. गवळणीच्या अधिकाराबद्दल, गोपाळाच्या अधिकाराबद्दल, आई वडिलांबद्दल. मग राहिला तो वैरी वर्ग जो राहिला. वेशाची भावे हरी रूप झाले, वेशाच्या भावे हरी रूप रसाधिपती कृष्ण भगवान सर्वांना दिलं. सख्य प्रेम दिलं. त्यांची निरंकुश तृप्ती झाली. गोपींना मधुर प्रेम दिलं. आई वडिलांना वात्सल्य प्रेम दिलं. आणि कंसासारख्यांना मारून मोक्ष. हारले तारले मारले.
काय काय कामदेव, इंद्रदेव, ब्रह्मदेव हारले, राक्षस होते तेवढे मारले आणि भक्त होते तेवढे तारले. एकाने असंच अर्धवट ऐकलं, तो म्हणे भाजीचे कारले कसे सांगितले तुम्ही? म्हटलं कारले नाही बोललो भाऊ मी, हारले तारल्याने मारले. थोडं कमी ऐकत होतं त्याने. एक भाग असा आहे याच्यामध्ये, गोपाल कृष्ण भगवंताच्या चरित्रामध्ये लीला केल्या, चरित्र केले, पवाडे केले, हे सगळं केलं, पण कोणत्या दशेत केलं? धसे चरित्र केले नारायण, धसे चरित्र केले नारायण, कोणत्या दशेत राहतो, पामर कोणत्या दशेत राहतो, साधकाने कोणत्या दशेत राहावं, ह्याही एक दशाच आहेत. काही माणसाची दशा न सांगण्यासारखीच आहे, पण सांगवल्याशिवाय राहत नाही. बालपणात शाळेत गेल्यावर उडवश आहे, लग्न झाल्यानंतर घरात कर्कश आहे, तरुण झाल्यानंतर व्यसनाची दुर्दशा आहे, आणि म्हातारपणात कब्बश आहे. काय या दशात काही लाभ नाही. वाचा विगलापनम, किंवा म्हणजे वाया व्यर्थ कथा सांगली मला. तर कृष्ण भगवान रांगत रांगत रंगळी, रांगत रंगणी, रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगणी चोरीत लोणी, सावली धरती गौरणी, मानसी करणी देते गाणं, साजेल बाल वयातला स्वाभाविक प्रकार खेळ खेळणं, खेळगडी खाऊ, या गोष्टी भगवंताने रांगत रंगणी, तळवे तळहात टेकीत पुढे येणारच आहे रांगता, पण पुढे आहे गोधन, गाईला धन बांधलेला आहे. छोटासा प्रकार असा आहे. पूज्य श्री पूज्य महात्मा बापू मोहनदास करमचंद गांधी यांचे शिष्य विनोबाजी भावेंकडून एक पत्रिका निघत होती, तिचं नाव होतं गोग्रास पत्रिका. ते गोभक्त होते, गुरु शिष्य महात्माजी आणि विनोबाजी. आता त्यांचं म्हणणं होतं की हे बंद व्हावं, हे बंद झालं नाही. ते आता नंतर झाला भाग वेगळा.
त्या गोग्रास पत्रिकेत पुष्कळ माहिती तर त्या माहितीमध्ये असा विषय आहे, पारमार्थिक उन्नती, व्यावसायिक उन्नती, शरीराची बरं का बलवान स्थिती राहण्याकरता, निर्विकार शक्ती मिळण्याकरता सात्विक आहार, शेतीला लागणारं खत, ज्या खतामध्ये प्रोटीन, खनिज, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, आयर्न हे जे घटक, हे सगळे घटक ज्या गाईच्या शरीरापासून मिळतात, तर जवळजवळ अंदाजे सांगतो, निश्चित आकडा, आणखी कोणी जास्त सांगेल कोणी कमी सांगेल, माझ्या माहितीत 52 लाभ आहे. तिच्या हाडापासून सुद्धा लाभ आहे. मग तुम्ही हाडं कसं सांगतात? आता कसं काय सांगू, प्रत्येकाच्या जवळच पोचली आहेत ती हाडं. म्हणजे कसं काय, जे सकाळी दात घासले जातात ते टूथपेस्ट हाडापासूनच बनतात. तुम्ही म्हणाल काय म्हणते, तुम्हाला काय माहित? आता मला काय माहित हे तुम्हाला काय माहित? मनमाडच्या जवळ महाराष्ट्र बोन मिल आहे. मी काय असं काल्पनिक सांगत नाही. महाराष्ट्र बोन मिल विजातीय धर्माची ती आहे. ते हाडं गोळा करून आणले की ते मशीने दळले जातात, त्याच्यावर प्रक्रिया बंद होते, दुर्गंध नष्ट झाला, त्याच्यापासून विदेशी बहुराष्ट्रीय कंपन्या थोड्या वेळात सांगणार, आणि त्याच्यात पेपरमीट टाकलं जातं, सुगंधी द्रव्य सोडलं जातं, कोरडं होऊ नये म्हणून एक केमिकल टाकलं जातं, त्याच्यामध्ये लवंग अर्क, तुरटी अर्क टाकला जातो. फ्रेश झालं, तोंड स्वच्छ झालं, पण तोंड अपवित्र झालं. स्वच्छता वेगळी, पावित्र्य वेगळं. टूथपेस्ट मध्ये जे दादांचं ऐकलं मी की ते वेगळं मंजन, मी सुद्धा बंडाचा त्यांचं चैतन्य प्रकारचं मंजन वापरतो. आणि ज्याचं त्याचं स्वातंत्र्य आहे, पण काही माणसाला दुसऱ्याच्या पायाचा स्पर्श सहन होत नाही, कपड्याचा स्पर्श होत नाही, त्याच्या तोंडात प्रभाते सकाळपासूनच इथून सुरुवात होते. समजलं ना? हा व्यक्तिगत प्रश्न झाला. काही म्हणजे आमचा प्रश्न आहे तो, तुमचा प्रश्न तुम्ही संपलं नाही, अजून राहील. गाईच्या शेपटीच्या केसापासून दोर होतो, शेंगापासून फण्या होतात. केळीच्या एका झाडाला सुपर फॉस्फेट टाका, सुपर फॉस्फेट हाडापासून बनतं. ते केळं लांब तयार होतं, आणि एका झाडात टाकूच नका, ते आखडू पडतं. कॅल्शियम कमी पडतं, हाडात कॅल्शियम असतं. आणखी एक सांगतो तुम्हाला, गाईच्या दुधापासून 22 पदार्थ तयार होतात. फक्त एकच पदार्थ विचित्र वाटतो, तो म्हणजे पनीर. नैसर्गिक शब्द आहे. आता लोक खात्यात, आपण काही सांभाळू शकत नाही. त्याचप्रमाणे दूध, दुधाचं दही, दह्याचं लोणी, लोण्यापासून ताक, ताकापासून कढी, लोण्यापासून तूप, तुपापासून पदार्थ, तुपापासून यज्ञ, यज्ञापासून पर्जन्य, पर्जन्यापासून 11 धान्य, 7 गाडी, 52 भाज्या, हे सगळं गाईच्या पासून. गाय ज्या जागेवर बसली शेतात, त्या जागेला प्रोटीन मिळतं. गायने मूत्र टाकलं ती टणक जमीन मऊ होते. हे सगळं गोग्रास पत्रिकेतलं आहे. आणखी पुन्हा सांगायचं जर आलं, गाय माय वाटेल तिकडे जाय, पटेल ते खाय, पण दुधाच्या वेळेला आमच्याकडे पाय. हे पुस्तकातलं नाही, हे सगळं मस्तकातलं आहे. आणखी एक सांगतो तुम्हाला, घर में माई खेत में भाई, परमपूज्य गुरुवर्य माधव बाबा मगर हे सांगायचे, त्यांचं आहे ते, माझं नाही ते. घर में माई खेत में भाई, गोठे में गाई, उसकी क्या देखना गं. आणखी एक आहे, फुल जाईचं, दूध गाईचं, आणि प्रेम आईचं. तिथे एक विचित्र शब्द आहे. आणखी एक आहे, घरात नाही गोठ्यात गाय, दुधावर साय, याचा महिमा सांगावा काय, व तुम्ही ध्यानात ठेवलं काय, हाही एक प्रश्न आहे. आणखी एक आहे, गाईच्या शेणामध्ये किती घटक आहे भाऊ. जगातले प्रगतीशील देशांनी संशोधन केलं, त्वचेचे विकार का कमी होते, महिला सारत होत्या, शेणाशी संबंध येत होता, त्वचा विकार होत नव्हते. आणि त्या घरामध्ये, मातीच्या घरात, सारवलेल्या घरात थंडी वाजत नव्हती. निसर्ग अनुकूल असं आहे. आणखी एक आहे, असा एक भाग आहे, गाईचं गोमूत्र घेणाऱ्याच्या रक्तातली साखर कमी होते. या गोळ्या घेतल्या तर एकदम कमी होऊन जाते, थोडी साखर खावी लागते, एक तर कमी होईल, एक तेच वाढून जाईल, असं होऊन जातं. समतोल साधण्याकरता गोमूत्र आहे. आणि घशाचा कॅन्सर, रक्ताचा कॅन्सर होण्याला हे फवारे आहे. फवारा. आणि त्याच्याच ऐवजी गोमूत्राचा फवारा जर मारला तर प्रतिकूलता काही नाही, अनुकूलता लाभ होते. पुष्कळ गोष्टी आहेत. आता कोणत्या सांगायच्या, कोणत्या. याच्यामध्ये आपण गोपाळ काढा करताना जे दही वापरतो, आता हे तेव्हा मी काही सांगितलं नाही, आता सांगतो. एका महात्म्याच्या तोंडून जे ऐकलं होतं ते काही प्रसिद्ध नव्हते, व्यंकट स्वामी महाराजांचे शिष्य होते. दादाही त्यांचा कधी कधी उल्लेख करतात.
वैजापूरकर महाराज, आनंदा महाराज वैजापूर, लांबकानी गाव आहे धुळे जिल्ह्यात. त्या ठिकाणी वाण्याच्या घरी थांबत होते. तिथे त्यांच्या लिखाणाच्या वह्या होत्या. चिंतामण बुवा त्यांचं नाव, वाण्याचं नाव. तर त्याच्यामध्ये त्यांचं असं सापडतं, जसं परमात्म्याच्या ठिकाणी 3 अंश आहे, सद्रूप, चिद्रूप आणि आनंदरूप, तसं दह्यामध्ये 3 अंश आहे, आम्लांश, घृतांश आणि जलांश. म्हणून ते दही परमात्म्याचं प्रतीक म्हणून स्वीकार. लाह्या पिळून काढल्या तर थेंब पाण्याचा निघणार नाही. मग लाही तयार होते कशी? कोणत्याही धान्यामध्ये 60%, 6%, 8% असं पाणी राहतं. कुठल्याही धान्यात पाणी राहतं. मग त्या भाजायला जेव्हा वाळूमध्ये घातल्या त्यावेळेला त्या पाण्यातलं ते 7% पाणी वाफ होऊन बाहेर जेव्हा पडतं तेव्हा ते धान्य उलासून त्याची लाही तयार होते. उष्णतेने लाही झाली, त्या जीवाचं प्रतीक आहे लाही. तसं बीज भाजून केले लाही, बीज भाजून केले लाही, प्रतीक लाही आहे. आणि यांचं ऐक्य करणं, वारकरी संप्रदायामध्ये जीव शिवाचा अभेद आहे, हरिहराचा अभेद आहे, सगुण निर्गुणाचा अभेद आहे. तर या ठिकाणी दही आणि लाही, तिथेही दही टाकतो. आता काही काही लोक काजू बदामही टाकतात या कोकणामध्ये. काहीतरी म्हणतात नाही नाही हे तर झाला सगळा, पण त्याच्यात मिरची नाही टाकली. कोकणातली भाषा, मिरचीचा उल्लेख नाही आहे. हे यांच्या आवडीनुसार लोक काय करतील ते काही सांगता येत नाही. गाईच्या दुधापासून 50-52 पदार्थ तयार होतात. शेवटी विंचूची उत्पत्ती सुद्धा दुधादयापासून आणि शेणापासून होते. गोमयात जायते वृश्चिका, हा वेगळा भाग झाला थोडासा, कीटकशास्त्राचा भाग आहे तो. यामध्ये शेती व्यवसायाला ऊर्जित अवस्था प्राप्त व्हावी, देशाला गहू पुरवणारं राज्य जे पंजाब आहे, त्या पंजाबची जमीन का उतरली? गोण्याच्या गोण्या, ट्रॅक्टरचे ट्रॅक्टर, वर खत घालायचे, क्षार वाढले, जमीन उतरून गेली. गायच्या शेणाने, गोमूत्राने गायचा पोत सुधारतो. आणि मराठी शब्द जर सांगायचा ठरला, जैविक सुपिकता. हा गायच्या शेणापासून, दुधापासून, सांडलेल्या दुधाचा सुद्धा लाभ आहे. विषाणू संवर्धन झालं जगात, पण या शेतीमध्ये फवाऱ्याने विषाणू संवर्धन झालं. पण आपल्याला जे पाहिजे आहे जीवाणू संवर्धन गायीच्या शेणापासून. असे असंख्य लाभदारी आहेत. आणि सात्विक आहार आहे. 7-8 जण माझ्या जवळचे परमार्थ क्षेत्रातले, एवढं दूध घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पडी भरून गावरानी तूप टाकायचं, खायचं. 5-6 जणांना अटॅक आलेला. कोलेस्टेरॉल हा नाईलाजास्तव शब्द मी बोललो, त्याला रक्तातली स्निग्धता म्हणतात. ज्याचं त्याने सांभाळावं. म्हशीच्या दुधाने जास्त घृतांश मिळतो, त्याला इंग्रजी शब्द आहे तो मी टाळतो. आणि पुढे एक ऐका, अशा या व्यवसायाने ऊर्जित अवस्था प्राप्त व्हावी, शेतीला प्राधान्य मिळावं. पुनश्च ट्रॅक्टराचं इंधन जमिनीतलं जर संपलं, पेट्रोलियम पदार्थ, तर काय होईल या वाहतुकीचं? ऊसापासून, ऊस पाणीच नाही पडलं तर ऊस कुठून येईल? मग त्याच्याकरता गायीचा वळू आहे, गोवंश चालण्याकरता गायीचा वळू आहे. आमच्या संस्थेमध्ये ही सुद्धा व्यवस्था आहे. गोपालन रामचंद्र प्रभूच्या 40व्या पूर्वजाने गोरक्षण केलं, त्याचं नाव दिलीप. आणि नंदिनी गायीने आशीर्वाद दिला, राजा दिलीप हा घे माझा आशीर्वाद, तुझ्या वंशामध्ये भगवान विष्णू प्रगट होते. गो सेवा करणाऱ्याचा वंश नष्ट होत नाही. मी स्वतः गायीच्या अंगावरून हात फिरवतो. रक्तदाब जिथल्या तिथेच आहे. कोणी म्हणेल अंधश्रद्धा आहे, तू खुशाल लाऊडस्पीकर लावून म्हण, तुझं तोंड आम्ही कसं सांभाळतो? आता मला हेच काम आहे का, दुसरं काहीच करायचं नाही का? तर मग भगवंताने गोरख्याचं सोंग बाजूला आहे. सोंग सारी सोंग सारी Yeah.
या दुसऱ्या चरणामध्ये उल्लेख असा आलेला आहे. सोंग म्हटलं देवाने महाराष्ट्रात. सोंगच म्हटलं ना, तुम्ही नाही म्हटलं, तुकाराम महाराजांनी म्हटलं. अनुवादाचा अनुवाद करायचा आहे. भगवान परमात्मा लीला विग्रही आहे. कशावर प्रमाण घ्या ना बाबा. लीला विग्रही तो देव विखारी, लीला विग्रही तो देव विखारी. मांडेवरी भार पुष्पाची परी बैसून या करी स्तनपान. तुम्ही वारकरी मंडळीची सेवा करतात सगळ्यांची. ही कीर्तनकार मंडळी संपूर्ण काही कीर्तनकारांची बालक्रीडा पाठ हरिपाठाचा सांगितलं. बालक्रीडा भागवताचं सार आहे. आणि या बालक्रीडेत एक पुरावा सापडला हा. आणि निवडोबऱ्यांचं तुकोबऱ्यांच्या स्तुती सुन्नावर एक अशा प्रकारचं चरण सापडतं. तुका भासला मानवी वेशधारी तरी हा. मग लीला विग्रही हा शब्द संत आणि देवांना दोन्हींना लावलेला सापडतो आपल्याला वाङ्मयामध्ये. आता देवाबद्दल बोलायचं आहे. कोणत्याही वेळेला, कोणत्याही प्रसंगाला, कोणत्याही युगामध्ये, कोणत्या भूभागामध्ये, कोणत्याही प्रसंगी कोणतेही रूप धारण करतो त्याला लीला विग्रही म्हणतात. आणि लीला विग्रही असल्यामुळे मत्स्य कच्छ वराह किती रूप घेतले, किती अवतार झाले. अवताराच्या रासे तो अवतार झाले. अनंत अवतार येसे भक्ता कारणे, येसे भक्ता कारणे. करुणाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. सोंग बाजूला गेलं. दरी येली सोंगी येणे अवघी पांडुरंगी. असंख्य रूप आहेत. तुकाराम महाराजांच्या भांडण प्रकरणामध्ये देवा तू कुत्रा झाला, देवा तू बैल झाला, देव तू भारवाई आहेत. असंख्य अवतार घेतलेत. कलियुगातला तर विशेषच रूप आहे. अजून ते पुढे येणारच आहे. बरं, काही हरकत नाही. तुका म्हणे नटधारी. देवाच्या नावामध्ये नटराज एक नाव आहे. पण नटराज नावाचा वापर शंकर भगवंताला जरी केला जात असेल तर बरहनी बरहा पीडा नट नाटक फणी क्रीडा एका स्तोत्रातला आहे. बरहनी बरहा पीडा. बरहणी म्हणजे सर्पिणी, बरह म्हणजे सर्प. आणि यांच्या नागाच्या फणेवर तू नटासारखं नृत्य दाखवून, नटासारखं नृत्य दाखवलं, लीला दाखवली. आजही तुझी जागा दाखवली जाते. आणि त्या ठिकाणी छोटंसं मंदिर बांधलेलं आहे. आपण त्याचा उल्लेख करतच असतो. भगवान नृत्य करून दाखवतो. आणि भगवंताच्या असंख्य नावात नृत्य गोपाल हे सुद्धा एक नाव आहे. कितीतरी नाव आहेत, कितीतरी नाव आहेत. नटासारखा तो आहे. नट ना हे म्हटलं जातं. आपल्याकडे हिंदी पद म्हणत नाहीत, त्याच्यातही उल्लेख आहे. हे सोंग सारिले या रूपे अनंत. परमात्म्याने सोंग बाजूला केलं. पुढेही बहुत करणे आहे. काय करणं आहे तर याच्यामध्ये धर्म संस्थापनार्थाय गीतेच्या 4थ्या अध्यायातल्या संस्कृत शब्दापासून संस्कृतोत्पन्न शब्द आपल्या वाङ्मयामध्ये जे सापडतात. झाला स्वयमेव पांडुरंग. स्वयं एव असे शब्द सापडतात. तर याच्यामध्ये भगवान परमात्मा जो आहे
याने पुन्हा एवढे अवतार घेतले. अवताराची मालिका 25 अवताराची मालिका भागवतामध्ये आलेली आहे. या अवतार मालिकेमध्ये बरं का, बसा 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 तिथे बसा. भगवान परमात्म्याच्या नारायण नावाचाही उल्लेख पहिल्या चरणात होऊन गेला. मी शेवटच्या चरणात घेणारच आहे. या रूपामध्ये कोणतं सांगावं, कोणतं टाकून द्यावं, तर त्याने धर्म संस्थापनार्थाय अवतार प्रयोजना करता आणि हे बाजूला केलं आहे. मला पुढचं कार्य करायचं आहे. बरं, काही हरकत नाही. पुढचं कार्य करण्याकरता मला पुन्हा आता गुरख्यातून थोडं बाहेर पडावं लागेल. तिसरं चरण आहे तुका म्हणे, आहे तुका म्हणे, धर्म संस्थापने आहे तुका म्हणे, आहे तुका म्हणे, आहे तुका म्हणे, धर्म शब्द जसेचे तसे वाङ्मयामध्ये आलेले संस्कृतोत्पन्न शब्द आहेत. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. 2 श्लोक आहेत. परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. याच्यावर 7 ओव्या आहेत. ते वेळी आपुलेने कैवारी मी साकार होऊन अवतरे अज्ञानाची अंधारे गिळून निघाली. 7 ओव्या ते फक्त पहिली ओवी म्हटली. याचा असा उल्लेख करता शुकमुनी शुक्र टाळला. जगातलं पहिलं भागवत झालं मुजफ्फरनगर जिल्हा गंगा किनारा. त्या ठिकाणी सांगितलं, राजा परीक्षिती बोला महाराज, भगवान परमात्मा अवतार घेणार आहे. बरं सांगा महाराज, तुला भूक लागली का? नाही. का नाही? तुमच्या मुखातलं अमृत सेवन केलं म्हणून भूक नाही. तहान? अजिबात नाही. भूक तानची उर्मी गेली महाराज. सांगा. तर त्या वेळेला सांगितलं 13 अध्याय आहेत 12व्या स्कंदामध्ये. श्रीमद भागवत महापुराणात 12व्या स्कंदात 13 अध्याय. आणि त्याचा शेवट असा आहे, जवळजवळ कलियुगाचे 80-82 दोष सांगितलेले आहेत. दोष कशाला सांगता? दोषापासून सुटण्याकरता. एक रस्ता पुण्याला जातो आणि एक देऊला जातो. पुण्याचा रस्ता सोडण्याकरता आणि देवचा चालण्याकरता. तसं आहे. काही लोक म्हणतात कशाला सांगितले? असंख्य शंका घेणारे आहेत लोक. अश्व माशु गमारुह्य. अश्व म्हणजे घोडा, अश्व म्हणजे वेगवान, आरुह्य म्हणजे त्याच्यावर बसून. भगवान त्या अवतारातलं आपण 4 आयुध सांगतो. आयुध 8 आहे. त्याच्यात तरवार एक आयुध आहे. बोलावं का बोलू नये जर आज्ञा मागून सांगतो. धर्मविरुद्ध आचरण करणारे, धर्मबाह्य आचरण करणारे आणि त्याचबरोबर कानन टोचना. समजून घ्या काय जे समजायचं असेल. अविंद, कानविंद झालं नाही ते अविंद, यांचा उल्लेख सापडतो त्या वाङ्मयामध्ये. आणि तसाही उल्लेख आहे राजा नष्ट प्रजा भक्षा. बस एवढंच बोलतो, काही बोलत नाही. त्यांच्याकरता अवतार होणार आहे. बिहारचं एक नाव आहे मगध. मगध राज्यामध्ये शंबल गाव आला. शंबल ग्राम मुख्यस्य विष्णू यश महात्मना कलकी प्रादुर्भविष्यती. भविष्यती ईश्व प्रत्यय लागला की तो शब्द भविष्यकालीन आहे. पुढे अवतार होणार आहे. खाईनं पिईनं जाईनं आणीनं ईश्व प्रत्यय आला तो शब्द पुढच्या काळात भविष्य काळातला आहे. अवतार होणार आहे. ज्याचा त्याने विचार करावा. विठोबा रखुमाई, हो बार फुलमाई, विठोबा
भगवान प्रत्येक युगामध्ये प्रगट होतात असा इतिहास चतुर्युगीमध्ये आहे. कृत त्रेता द्वापार कनिष्ठ चतुर्युगीमध्ये
गोपाल कृष्ण भगवान परमात्मा ज्या मथुरेमध्ये प्रगट झाले, काही साधू म्हणतात जन्म की बात करना है तो गलत है, तो प्रकटीकरण इसकी बात करो असे सांगणारे सांगतात ते साधू. त्यामध्ये मथुरा हे मंडळ आहे, मथुरा हे मंडळ आहे आणि त्या मथुरेची स्थापना, मथुरेची निर्मिती माथुर नावाच्या राजाने केलेली आहे. आणि ते देवभूमी आहे. हे जगत आहे ना, जग युद्धभूमी आहे. भारत देवभूमी आहे, महाराष्ट्र संत भूमी आहे आणि वृंदावन ही प्रेमभूमी आहे. भगवान प्रेममूर्ती आहे, भगवान ब्रजमोहन आहे, गोपी ब्रजांगण आहेत, भाषा ब्रज आहे आणि ती भूमी ब्रजभूमी आहे. अशा प्रकारचा तो भाग आहे. कृष्णी नावाची स्त्री आणि तिचे पती सुतपा हे दाम्पत्य आहे. पती पतीला दाम्पत्य म्हणतात. त्यांनी मागच्या कल्पामध्ये जी साधना केली, म्या पूर्वी आराधिले देवराया, ते भजन ममता गेले वाया, प्रलोभविलो देव माया, पुत्र स्नेहा लागोनी, भागवतातली होय, एकनाथी भागवतातली. त्यामध्ये त्यांनी मागितलं आमचा मुलगा हो, पण सुख मागितलं नाही, प्रेम मागितलं नाही, लाड मागितलं नाही, वात्सल्य भाव मागितला नाही. द्रोण आणि त्याची पत्नी वसू यांनी आराधना केली, आमच्याकडून तुमची सेवा व्हावी, तुम्हाला मोहन गोखाऊ घालावा, तुमच्या बाललीला आम्ही बघाव्यात असं मागितलं, म्हणून भगवान तिथे गेलेले आहेत. असं आहे, प्रगटीकरण झालेलं आहे. तमात भूतम बालक मंबुजे क्षण असे शोकमुनींचे शब्द आहेत. आणि आपल्या वाङ्मयामध्ये सुद्धा आहे. बाळकृष्ण नंदाघरी, बालकृष्ण, माखन कृष्ण, युगल कृष्ण, द्वंद्व कृष्ण, भगवान कृष्ण, गोपाल कृष्ण, राधाकृष्ण आणि योगेश्वर कृष्ण हे 8 रूप आहेत. भगवंताच्या ज्या नायिका आहेत, प्रमुख पत्नी आहेत, त्या सुद्धा 8 आहेत. रुक्मिणी माता, रुक्मिणी, जांबवती, सत्यभामा, यमुना, मित्रविंदा, सत्या, भद्रा, लक्ष्मणा 8 आहेत. अष्टपाकड्याची रांगोळी काढलेली आहे. अष्टम प्रहारात प्रगट झालेले आहे. रात्रीच्या 12ला 12चा जेव्हा सेकंद राहतो 000 येतो तिथे रात्रीचे 12 असं येत नाही किंवा 11:60 असं येत नाही. 000 अष्टम प्रहर आहे. अष्टम प्रहरात प्रगट झाले. 8व्या महिन्यात प्रगट झाले. इंग्रजी महिना कोणता? कृष्ण जन्माच्या वेळेला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट 8वा आहे. पत्नी 8 आहे. अवतार 8वा आहे. देवकी मातेचं 8वं बालक आहे. अवतार 8वा आहे. प्रहर 8वा आहे. रात्रीचा प्रहर 8वा आहे. 8 आहे. अष्टमी तिथी आहे. सवंगडी 8 आहे. पेंदा, सुदामा, श्रीदामा, मधुमंगल वगैरे 8 सवंगडी आहेत. 8 8 8 8 8 8 आणि हा महिना सुद्धा अष्ट आला. ऑगस्ट, आणि ऑगस्ट शब्दात सुद्धा अष्ट आहे. एका पुण्यातल्या ब्राह्मणाने सांगितलं. परीक्षा द्यायला गेलो होतो संस्कृती, तेव्हा त्यांनी सांगितलं पुण्याचे ब्राह्मण अष्ट अष्ट अष्ट. आणि कृष्ण भगवंताचा कितवा क्रम निघाला? मग आता क्रमाने कितवा आला तो? हा 8वा. मग त्याला जन्मभर 8वा. 8वा वेळोवेळा 8वा. श्रीकृष्ण 8वा वेळोवेळा. याच्यामध्ये 7 ते 8 वेळा कृष्णाचं अष्टक 8 आहे. 8 8 64 विद्या कला 64. गुरुच्या घरी राहिला 64 दिवस. 64ची बेरीज मारली तर 10 अवतारात जर धरलं, माया शून्य तो 1 आहे. असं एक विचित्र सांगितलं जातं. तत्र बालध्वनिम श्रुत्वा, ते द्वारपाळ होते, भगवंताच्या मायेने मोहित झालेले होते. 2 माया सांगितलं. वेदांतातली माया आहे ना, ती नाही सांगत आहे. 2 माया, स्वजन मोहिका आणि विमुख जन मोहिका, या 2 माया सांगतात. तर विमुख जन मोहिकेने सगळ्या द्वारपाळांना मोहित केलं. मनसी असे रक्षपाळ ते म्या मोहिले, असा उल्लेख सापडतो. वसुदेवजींनी नेलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. असाही भाव सांगितला जातो. गुरुवरे बाबा पांडुरंग बाबा फुलेंच्याही मुखातून ऐकलेला आहे. भगवंताला डोक्यावर घेतल्याबरोबर नदीत तरायला जागा मिळाली, तिकडनं मायेला डोक्याबरोबर घेतल्याबरोबर पायात बंधन पडले, असाही एक भाव सांगितला जातो. भरपूर भाव सांगणारी मंडळी आहे.
हिरवली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी ती मुलीला आणलं. तत्र बाल ध्वनी श्रुता, मुलाचा आवाज ऐकल्या बरोबर जागे झाले. महाराज भोजपते जागो, अष्टम बालक का जन्म हुआ है. ती स्थानिक भाषा सांग. लगेच धावत आला आणि ती मुलगी घेतली, आपटून मारणार आकाशात गेले. तुझं लागी वधी, तुझं लागे वादी, गोपदला मला आधी, गोपदला मला आधी. म्हणून प्रगट झालेला आहे असा उल्लेख आहे. कृष्ण भगवान परमात्म्याचा जन्मोत्सव साजरा झाला. वेगवेगळे हिंदी पद म्हणणारे आहेत, संस्कृत पद म्हणणारे आहेत. कानडी लोक सुद्धा कर्नाटकामध्ये भागवत होतं. कन्याकुमारी काश्मीर 3600 किलोमीटर पर्यंत भारतामध्ये भागवत सांगितलं जातं. कृष्ण लीला गायला जातात. लीला गाणारा लीलेनं तरुण जात असतो. लीले करता हे सगळं केलेलं आहे. आणि भगवंताचा नामकरण सोहळा ज्यांनी केला, यदुकुलाचे कुलपुरोहित असा शब्द वापरतात. यदुकुलाचे कुलपुरोहित गर्गजी, की ज्यांनी गर्ग संहिता लिहिली 24,000 श्लोकाची, ते गर्गजी त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी नामकरण केलेलं आहे. सगळ्या जगाला प्रेमाने आकर्षून घेईल म्हणून कृष्ण नाव आहे. वैभव धरून श्रीकृष्ण नाव आहे. 1000 नाव श्रीकृष्ण भगवंताचे महाभारत ग्रंथामध्ये विष्णू सहस्रनाम मध्ये आलेले आहे. त्यातलं एकच नाव, 1-2 नाव सांगावंसं वाटतं. थोडा मोह होतो. आता हे माझं उपर्ण मी काही सोडलं, याचं दावं बनवतो. हे उपर्ण जरी असलं तर हे उपवस्त्र आहे आणि हे धुतवस्त्र आहे. धुतल्याशिवाय हे नेसू नये. हे उपवस्त्र, याचं मी दावं केलं. दावं. आणि दाव्याला संस्कृत भाषेमध्ये म्हणतात दाम, आणि याला म्हणतात उदर. दाम घेतलं आणि उदरला बांधलं कृष्णाचे. दाम अधिक उदर, अशा 1000 नावांच्या 1000 व्युत्पत्ती आहे. तर काय काय सांगायचं. ताटात मावणार नाही एवढे पदार्थ बनवले तर काय करायचं. तर एक सांगतो आणखी पुनश्च. हे दामोदर नावाची जे सांगितलं जातं, आणखी काही नाव आहेत. हे जे हृदय आहे, छाती आहे, हे लक्ष्मीचा निवास करण्याची जागा आहे. तिला म्हणतात स्त्री, आणि तिला त्याने धारण केलं तेव्हा श्रीधर नाव. धनुर्धर. शारंगधर, भगवंताच्या अष्टम आयुधापैकी शारंग धनुष्य धरलं म्हणून शारंगधर आहे. 1000 नाव. हरिथारो नामचे 1000. आणि भगवान परमात्म्याचं नामकरण झालं. थोडासा मोठा नाही. तळवे तळहात बालपणामध्ये खेळ असतो. सवंगडी आलेले आहेत, खेळ खेळलेले आहेत. दया दुधाचं याला सांगितलं जातं. कृष्ण भगवान हे सारभोगी आहे. उत्तर प्रदेशमध्ये चिनी म्हणतात. महाराजाचा चिनी, साखर म्हणजे चिनी, माखन. आणि हे जे दही आहे, शरीराला लागणारे घटक सगळे दुधामध्ये समाविष्ट केलेले आहे निसर्गाने मानवाकरता. आणि त्याच्यात सारभोगी असल्यामुळे माधुर्याचं प्रतीक साखर आहे, स्निग्धतेचं प्रेमाचं प्रतीक त्याच्यामध्ये स्निग्धता आहे, दही आहे, शरीराला लागणारं पाणी. अशा प्रकारचं
भगवान सारभोगी असल्यामुळे दह्या दुधाची चोरी केली असा एक भाव सांगतात. चित्त चोरी येले नंदाच्या, तसं पाहिलं ऐसा पुराण प्रसिद्ध संत सुद्धा चोर आहे. चरण आहे, काही राग धरू नका. राग माझ्यावर धरला एकाने राग, हा लावून घेतला होता. वैष्णव चोरटी आली घराशी करण्याची, आजी आपुले जपण. या मधला एक भाग असा झाला, सवंगड्यांना तृप्त करायचं होतं. प्रत्येक अवतारात वानर रामावतारात होते, वारकरी आत्ता आहे. कृष्ण अवताराच्या वेळेला भगवंताबरोबर ही मंडळी होती. निद्रा करीत होतो पायी सरसी लंका बेसरी बरी. वानर गोवर गाई सरकारीत फिरत गोपाळाच्या वेशात होते. ज्ञानोबा माऊली सुद्धा होते. घुमरीचा अभंग प्रसिद्ध आहे. देवाच्या अवतारात सान्निध्य, साहचर्य, संगती आणि अशा प्रकारचे त्यांना प्राप्त झालेले सवंगडी म्हणायला लागले, अर देवा आम्हासने भोका लागल्यात र वैर. याला तरी या रे संतांच्या बरोबर जर गेले तर संतांसारखा अधिकार प्राप्त होतो. आपण सारखे करते. देवाच्या बरोबर जर गेले तर देवासारखा अधिकार प्राप्त होतो. बरोबर. तुका म्हणे सुखी केली आपण, आणि जगाच्या संगतीत गेले तर पंगत बर का अधपतन घडतं. पतन पंगती जगाची. लोखंड मातीच्या संगतीत गेलं की लोखंडाची माती होते असं आहे. त्यामुळे सिद्ध पुरुषाला काही होत नाही. सोनं मातीत राहिलं तर सोनं सोनंच राहतं. सिद्ध पुरुषाला काही होत नाही. आता हे साधकच होते, बरोबर देवाच्या बरोबर गेले. आपण जे सांगतो, माझ्या गावाजवळ मोठी मिशनरी आहे, समजून घ्या कोणती मिशनरी असेल. आता त्यांना कल्पना नाही, मला कल्पना नाही. आले ते सांगायला लागले आणि ते बोलत होते, तुम्हारा भगवान चोर है, तुम चोर की भक्ती करते हैं, इधर आओ, ऐसा बताएंगे, ऐसा करेंगे. आता त्यांनी मला बोलायला लावलं. कोण आहे इधर? बुद्धिभेद करण्याकरता हे सगळं जाळ आहे, आंतरराष्ट्रीय जाळ आहे. आपण लक्ष दिलं नाही आणि बरीच संख्या त्यांची वाढलेली आहे. भगवान चोर आहे, पण त्याची ती लीला आहे. तो वेगळा चोर आहे, तुला कळणार नाही. तुझ्या ठिकाणी द्वेष भरलेला आहे. घरात शिरले, आवरे आवरे आपला काना,
हे निमित्त आहे. बाळा कृष्णा, मी आता कंटाळलेले आहे तुझ्या खोड्या पाहून. कोण काय खोड्या करेल, कोण काय खोड्या करेल, आणि तू त्यांच्या नादी लागू नको वगैरे वगैरे उपदेश केला. उद्या जाई राना. रानातले शुद्ध आहे. रानामध्ये झाडं राहतात. झाडं हे सत्पुरुषाचं प्रतीक आहे. वृक्षा सत्पुरुषा इव. नदीच्या किनाऱ्यावर साधना करायची. नदीच्या किनाऱ्यावर केलेली साधना असं हजारो पटीनं फल देते, असाही एक श्लोक आहे. ठीक आहे, आणि आता चला आपण आता असं सांगतात पायात पायतण घातलं नाही. कृष्ण भगवान परमात्माजी निघालेले आहेत. त्यांनी केस कर्तन केलं नाही, केस कापले नाही. फॅशन म्हणून नाही, कोणी अर्थ असा काढला. शिवलेला कपडा घातला नाही. यशोदामाईने पाहिलं तुझा मुखचंद्र मला आता सूर्यास्त होईपर्यंत दिसणार नाही. काय कोणत्या पायात काय पाळत. माझी आई जोपर्यंत माझ्या प्रियतमा गायींच्या पायात पायतण नाही तोपर्यंत मी पायात पायतण घालणार नाही. आई मी तुझा एकुलता एक. आई मी तुझा एकुलता एक. गाई राखितो नवनाथ. गाई राखितो नवनाथ. गाई राखोनी झिजले नका. गाई राखोनी झिजले नका. मला जेवू का यशोदे घराकडचा. मला जेवू का यशोदे घराकडे चाल. मला देव घाल. मला देव घाल. मला देव घाल. संस्कृत भाषेमध्ये काठीला यत्र म्हणतात. कक्ष म्हणजे बगल. ही सगळी तयारी केलेली आहे. शिदोरी घेतलेली आहे. ज्वारी, बाजरी, उडीद, तूर, मूग, मठ, हरभरा, वाटाणा, पावटा, घेवडा, गिलक, कारलं, दोडकं, तेल, तेल, ही सगळी सामुग्री घेतलेली आहे. लहानपणा भुका का लागतात. प्रत्येक क्षणी शरीर वाढत राहतं, ऊर्जा राहते, आणि चारणारे काम करणाऱ्याच्या शरीरातली ऊर्जा कमी होत राहते. त्यांना भूक सहन होत नाही. शिदोरी घेतलेले शिदोरी ते पाप पुण्य सवेशीण अपेक्षा. वेत्र म्हणजे काठी. त्या काल्याचा जो श्लोक म्हणतो ना आपण, तो म्हटला गेला की त्याचं विवरणच काही केलं जात नाही. बिभ्रत म्हणजे धारण केलं. जठर पटय हो, ते का सांगून टाकतोय अगोदर, तो नंतर वेळ रात्री गर्दी होऊन जाते. जठर म्हणजे पोट, आणि पट म्हणजे कपडा. याच्यामध्ये विणू खोसला, एका प्राण्याचं शृंग खोसलं असं आहे. आणि त्या वेळेला कृष्ण भगवंताने कमरही बांधलेलं होतं. त्या निघालेल्या आहेत. सगळी सामुग्री घेतलेली आहे. गोपांगणांना दर्शन दिलं, यज्ञ पत्न्यांना दर्शन दिलं, आणि यज्ञ करणाऱ्या ऋषींना अनुभूती दाखवून दिली. कृष्ण भगवान हा गवळी मला दिसत असला, असं वाटत असलं, हा गवळी आहे असं त्यांच्या अनुभूती लावून दिलं. परमात्मा आहे. त्यांना कळालंच नाही, काही तेवढंच पाहत होते बरं का. घर में मैया, आंगन में गैया, साथ में भैया, चरण को गैया, साथ में बलराम भैया, भक्तों के लिए नैया और गवालन के लिए रस रचैया. अशा रूपानं भगवंताने खेळ खेळले. होतो तो तो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. भानुदास गीती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रेमळ गोपाळ जे होते, प्रेममूर्ती गोपाळांना जवळ केलं, उपासक गोपाळांना मध्ये घेतलं, ज्ञानी गोपाळांना मागे घेतलं. ही पद्मव्यूह रचना केलेल्या खडकी सोडलेल्या मोठा आजचा दैकाला हा देव दुर्लभ सोहळा म्हणतात. आजी ओस अमरावती देव स्वतःला विसरले, तिथे आले आणि शरीराच्या पार्श्वभागाला हात पुसले, असा शब्द वापरला. सोनिया हसेटे. वाङ्मयातला शब्द जसाच तसा ठेवावा. ठीक आहे, काही हरकत नाही. आणि त्या वेळेला त्या ठिकाणी ब्रह्मदेवजी सुद्धा आलेले होते.
ब्रह्मदेवाला काला दिला नाही, वस्त्र पडवून नेले. तर ब्रह्मदेवाला जे बोलवलं, ती जी माया आहे ती स्वजनमोळी का माया आहे. तर ब्रह्मदेवाने ती स्तुती केली. नवमिट ते ब्रह्मपुषा तडिदंबर आहे, गुंज्या वतनस परिपिच्छ लसन मुखाय, वन्य स्रजे कवल वेत्र विशाल वेणू, लक्ष्मश्रिय मृदुपदे पशुपांग जाय. पशुपांग जाय गुराखी समजलो. अरे ब्रह्मदेवाला कळाला नाही, तू BA BA LL BM याला कळून जाईल का भाऊ? ते ज्ञान वेगळं, हे ज्ञान वेगळं. आणि एवढ्या करता त्याचा भक्त बनावं. त्यांनी जी रासलीला केली, त्यांनी जो प्रसाद केलेला आहे तो सगळ्यांना जागेवर मिळणार आहे. बिभ्रद वेणुम जठर पटय शृंग वेत्रेच कक्षे, वामे पाणो मसरून कवलम. आता हा मसरून शब्द जो सांगितला ना, चटणी मिरची काय जे असेल, पापड वगैरे हे पदार्थ जवळ घेतलेले बोटावर, आणि मुख्य पदार्थ घेतलेले मसरून कवलम तत्फलान्यंगुलिषु तिष्ठन मध्य स्वपरी सुहृदो मित्र परिवारासह हासयन नर्म विस्वयी. नर्म शब्दाला मराठीत विनोद म्हणतो आपण. असा विनोद करत होते. हसताना विनोद करावा, जेवण जास्त जातं, ठीक आहे. हा नर्म विस्वयी स्वर्गे लोके मिशती भुभुजे, यज्ञ भूक बाल केली. बाल क्रीडा. विठ्ठल जय 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 विठ्ठल.